आपल्या जवळची शांती मर्यादित आहे. त्याला जर एकही डाग लावायचा प्रयत्न करू लागलो तर आपल्याला ती शांती आपल्या पुढे प्रगट होते. याच्याकडे कशी आहे कळतं आपल्याला लक्षात. पण संत महात्म्यांच्या जवळची शांती मात्र अलौकिक आहे. अलौकिक. आपल्या सगळ्यांना नाथ महाराजांचं जीवन माहिती. ऐका, आपली शांती म्हणजे कशी आहे सांगू का? अजून काशीला जातात माणसं. काशीला होय मामा, होय झोपलेले मामा काशीला जातात. ते मला इकडल्या माणसांनी सांगितलं, माझे मित्र मंडळी तिकडे हे मालेगाव जवळ मामा म्हणत नाहीत म्हणे इकडं. आमच्या इकडे मामा फक्त आईच्या भावाला, पुन्हा नाही मामा. पण तुमच्या इकडे सासऱ्याला म्हणतात. म्हणे ती मला कीर्तनातून म्हणायची सवय मामा. मालेगावचे महाराज म्हणजे आमच्याकडे मामा म्हणू का? ऐका काय सांगला तो शांती. काशी 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 सांगतो. काशीला माणसं जातात आणि माणसं काशीला गेले की काहीतरी काशी सोडून येतात. बरोबर आहे ना? काशी तीर्थयात्रा झाली, माणसं काहीतरी काशी सोडतात. बहुतांश माणसं जे सोडतात ते म्हणजे काय? नाही, खायचा पदार्थ सोडायची पद्धत आहे ना. एखादा पदार्थ सोडून द्यायचा, व्रत करायचं वर्षभर. मला काय सोडतात बहुतांश माणसं आमच्या इकडे? तर चहा सोडतात. चहा सोडत नाही खरी माणसं. ज्या कपात चहा पितो ती कप सोडतात. चहा पितात, वाटी जमते, फुलपात्रा जमते, पिलेटा जमते, फक्त कप जमत नाही. माणसं कप सोडतात. इकडे आहे ना पद्धत, कप सोडून येतात माणसं. एक माणूस असंच काशीला गेला, 10-12 दिवस गावात दिसला नाही. आणि 10-12 दिवसानं गावात माणूस आला. आणि गावात माणूस आल्यानंतर वट्ट्यावरची माणसं म्हणू लागली, दिसना गेलतो पाटील गावात. 15-20 दिवस झालं गावात दिसत नव्हतो. ते म्हणजे काशीला गेलतो. हो, काशीला गेल्यामुळे मी गावात नव्हतो. 15-20 दिवस तिकडेच होतो. म्हणजे काशीला गेले होते का तुम्ही? हो, काशीला गेलो होतो. म्हणजे काशीला गेल्यावर काहीतरी सोडलं पाहिजे. काय सोडले पाटील तुम्ही? म्हणजे काशीला गेल्यावर सोडायची पद्धत मला माहिती आहे. मी जे सोडलंय ते म्हणजे राग सोडलाय. म्हणजे काय सोडलंय तुम्ही पाटील? राग सोडलाय. राग. वट्ट्यावरची म्हातारी म्हणजे सोपे राहतात. होय, PhD केल्याच्या पलीकडचं शिक्षण आहे त्यांचं. वट्ट्यावरची म्हणजे थांबा ह्याची बघू शांती. काय सोडलंय म्हणलो मामा? राग सोडलाय. राग राग सोडला मी. राग काशीला गेल्यावर सोडलं पाहिजे बाळा. तू काय सोडलंय मला ऐकू ना गेले मामा? राग सोडलाय मी. राग. काशीला गेल्यावर काय सोडलंय? राग सोडलाय. पोरा जोर या पोर मी भदीर झाला. काय सोडलंय मामा? राग सोडला. हो, राग राग सोडला मामा मी. राग सोडला. मामा म्हणजे जरा जोरात बोल पोरा, माझं वय झाले, मला ऐकू ना गेले पोरा, मिशीन नाही खिशात. काय सोडले तिकडे गेल्यावर? पोरग म्हणलं मामा राग सोडलाय बरं. आणि आता जर तुम्हाला ऐकू आले तर माझ्या पायात थिएटर दिसले ना तुम्हाला. आपली शांती खवळायला बाकी आहे. प्रगट होते ते लगेच. पण संत महात्म्यांच्या जवळ ही सगळ्या अवस्थेत अलौकिक आहे. नाथ महाराजांचं जीवन आपल्याला माहिती आहे. एक म्लेच्छित नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळेस फुंकला. खिशात 108 पानं घेतली, एका झाडावर बसला, गंगेचं स्नान करून वरील नाथ महाराज आले की त्यानं ते पान खावं, ती लाळ तोंडामध्ये गोळा करावी. स्नान करून महाराज वरी आले की त्याच्या अंगावरती लाळ टाकावी. एकदा नाही, अंगावरची ती लाळ महाराजांनी खावी, पाहावी, ती थुंकी पाहावी, पुन्हा नाथ महाराजांनी अंघोळीला जावं, पुन्हा वरी यावं, पुन्हा त्यानं थुंकावं महाराजांनी, पुन्हा त्या अंगावरचं पाहावं, पुन्हा अंघोळीला जावं. एकदा दोनदा तीनदा नाही, 108 वेळेस घडलं. थुंकणाऱ्याच्या खिशातले पानं संपले, तोंडातला थुंका संपला, गडबडीनं खाली उडी मारली, महाराजांच्या चरणावर लोटांगणी. महाराज कृपा करा, मला माफ करा, पापी आहे मी, तुमची शांती भंग करण्यासाठी मी आलो होतो. पण कोण माझ्या अंगावर थुंकत हे वरील मान करून सुद्धा तुम्ही पाहिलं नाही. महाराज वरून थुंकणारा मी आहे, तुमची शांती भंग करायला आलो होतो, कृपा करा, मला माफ करा. नाथ महाराजांनी त्याच्या समोर लोटांगण घातलं. नाथ महाराज म्हणजे बाबा अरे खर तर उपकार तुझे माझ्यावर झाले. बघ म्हणे रोज गोदावरीचं स्नान माझ्या जीवनात आहे, पण तुझ्यामुळं एका दिवसात 108 वेळेस गंगेच्या स्नानाचं पुण्य जर प्राप्त झालं असेल तर ते फक्त तुझ्यामुळे. संतांच्या जवळची असणारी शांती आहे. प्रसाद देऊनी मुक्त अशी शांती ज्या संतांच्या हृदयात आहे तेथे देवाची वसती. अशी वस्ती संतांच्या हृदयात असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणजे त्यांची घडावी. 3 पद्धतीनं पाहिलो, अजून एका पद्धतीनं पाहून आपण पुढे चालू. माझ्याकडे वेळ कमी राहिला. ऐका, 3 पद्धतीने देवाचं राहणं विशेष रूपाने संतांच्या राज्यात आहे. अजून एका बाजूने पाहू. देव राहतो कोणत्या ठिकाणी? तुकाराम महाराज सांगतात बघा, येऊनी गोपाळ राहे गोपाळ राहे
सांगतात जे त्या ठिकाणी येऊन राहतो पण कधी तुका म्हणे चित्त निर्मळ चित्त केलं की देव आपल्या त्या चित्तामध्ये येऊन राहतो, आपल्या अंतकरणामध्ये येऊन राहतो. काही लोक म्हणतील महाराज चित्त निर्मळ करण्यासाठी पर्याय काय? एका अभंगातून स्पष्ट आहे, तेच उत्तर आहे महाराजांचं उत्तर असं आहे, भावे गावी गीत. जर करून परिणाम काय सांगितला, असं केलं तर तुझं व्हावं आहे देव. पण महाराजांनी हे इथं सांगितलं नाही, ते सांगितलं फक्त आपल्याला ते सहज बोलू लागलो तर कळत नाही. म्हणजे चित्त शुद्ध करून भजन केले की देव मिळतो, पण चित्त शुद्ध करायसाठी पर्याय काय? तर त्याचा पर्याय ही भजनच आहे. भावे गावे गीत असं केलं की चित्त शुद्ध होतं, आणि चित्त शुद्ध झालं तरी भावे गावे गीत ही साधना केली तर मग तुझं व्हावं आहे देव. ऐका, भजन केलं की चित्त शुद्ध होतं, लक्षात आलं. काही लोक म्हणतील लई वर्ष झाले आम्ही परमार्थ करायला, एवढ्या वर्षाचा परमार्थ, एवढा परमार्थ, हे गाव झालं की ते गाव, ते गाव झालं की ते गाव, दम नाही आम्हाला. पण एवढा परमार्थ करून अशी पुण्या वारकऱ्याला शाश्वती देता येईल, एवढा परमार्थ करून सुद्धा आमचं चित्त निर्मळ आहे, बोलता येईल का सांगा? मी माझ्या सहित तुम्हाला विचारतो, तुमच्या सहित मी कीर्तनाला बसलोय बरं, मी विचारू लागले म्हणजे मी तुम्हाला विचारतच नाही, मलाही प्रश्न आहे. कोणत्या वारकऱ्याला अशी शाश्वती देता येईल एवढं भजन करून माझं चित्त निर्मळ आहे? अवघड आहे सांग. पण असं चित्त निर्मळ झालं की येवनी गोपाळ आहे ते एवढा परमार्थ करून का आमचं चित्त निर्मळ झालं नाही? फक्त मी जे सांगू लागलो त्याला विपरीत अर्थात घेऊ नका बरं, चुकीचा अर्थ घ्याल तर ते वेगळं होईल. मी सांगतो फक्त त्या निर्मळ अंतःकरणाने, निर्मळ भावनेने त्याचं उत्तर घ्या. माफी मागून सांगतो बरं, तू वेगळ्या अर्थाने घेऊ नका, सांगतो ऐका. आपल्या कीर्तनाला काही नियम आहेत, आपली कीर्तन काही आपण लईच नियमात बसवली म्हणून चित्त निर्मळ नाही. माफी मागून वाक्य बोलतो, मला सगळं बोलल्यानंतर याचा अर्थ लक्षात घ्यावा, एका वाक्यावरून ते स्पष्ट होत नाही. ऐका, आपल्या कीर्तनाचा एक साधा नियम आहे. साधा कीर्तनासाठी आसन टाकलं जातं, बरोबर आहे का नाही? महाराजांसाठी आसन टाकलं जातं. हे आसन असेल तर आपण कीर्तन करतो, बोला बरोबर आहे ना? कदाचित तुम्ही ज्या चटईवर बसला तीच चटई मला असतील, तुम्हालाही बसायला तीच असतील. मी कीर्तन केलं असतं, बोला केलं असतं मी कीर्तन? होय होय, नाही केलं. मला वेगळं काहीतरी टाका, इथं कोणाचं घोंगडं टाका, कोण आसन आणून टाका, नाही काही भेटलं तर कोणाच्या गळ्यातलं उपरणं टाका, त्याच्यावरती आसन टाकून मग आपण कीर्तन केलं असतं, बरोबर आहे ना? असं आपण कीर्तनाला काही मर्यादित बसवलेलं आहे. पण संत महात्म्यांचा परमार्थ या मर्यादेच्या पलीकडे गेलेला आहे. तुकाराम महाराजांचं जीवन, आपल्या कीर्तनाला हे आसन असेल तरच आपण कीर्तन करतो, पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला हे आसन असलं काय आणि नसलं काय? माफी मागून वाक्य पुढे आहे का बरोबर? हे सगळं तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला हे आसन असलं काय नसलं काय, पण महाराजांनी आसन टाकल्याशिवाय ही कीर्तन केलं हे तेवढंच खरं आहे. पण असलं काय नसलं काय, पण महाराजांनी जे आसन टाकून कीर्तन केलं जगाच्या पाठीवर आजपर्यंत, तसं कीर्तन करायला कोणाला जमले का नाही सांगता येत. तुकाराम महाराजांनी जे आसन टाकून कीर्तन केलं ते आसन कोणतं आहे? चित्ताचे आसन,
कीर्तनातलं आसन हे घोंगड्यापुरतं मर्यादित आहे. पण तुकाराम महाराजांनी जे आसन टाकून कीर्तन केलं ते आसन कोणतं आहे? चित्ताचे आसन तो का करीतो कीर्तन. चित्ताचं आसन टाकून तुकोबारांनी कीर्तन केलं. ज्या दिवशी महाराजांसारखं भजन महाराजांसारखं कीर्तन करायला आपल्याला जमेल त्या दिवशी येवनी गोपाळ राहिले. परमार्थ तुम्ही आम्ही करतो पण आपला परमार्थ करणं वेगळं आणि संतांनी जो परमार्थ साधलाय तो परमार्थ वेगळा. वैकुंठवासी राजेश्वरानंदजी महाराज म्हणायचे बघा, सूर घनेरे फिरे पद गावत पै पद सूर सुस्वाद कहा है. करताल बजीर बजावती है मीरा मतवारी सी चाह कहा. श्री राम कथा कितनों ने लिखी लेकिन तुलसी सरस मर्याद कहाँ है. नरसिंह बसे प्रतिखंबन में परिकाढ़िले को प्रहलाद कहाँ. जो प्रत्येक खंबामध्ये बसलेला आहे पण काढण्यासारखा प्रल्हाद मात्र एकच आहे. तसा प्रल्हाद होणं गरजेचं आहे. तसं भजनाचे परिणाम ठरलेले आहेत, त्याची फलश्रुती ठरलेली आहे. पण ते भजन जे संत महात्म्याने साधलं तसं आपल्याला साधता आलं की मग एवनी गोपाळ राहे तेथे असा संतांच्या हृदयामध्ये जे विशेष रूपानं बसला. आणि त्या संतांच्या संगतीची अपेक्षा तुकाराम महाराजांनी स्पष्ट केली. महाराज सांगतात त्यांची घडावी संगती. ठीक आहे म्हणजे महाराज तुम्ही जे मागू लागलात ते तुमचं मागणं लक्षण सांगू नये पण तुम्ही मागितलेली जी लक्षण आहे ते कोणाचं बघून मागू लागलात तर कसं आहे. तुकाराम महाराज म्हणजे कोणाचं बघून मी मागत नाही, मी जे मागू लागलो ती माझ्या मनाची आवड आहे. महाराज अभंगाच्या मागू लागलोय ते कोणाचं बघून मागत नाही. कोणाचं बघून मागितलं तर त्याला इच्छा म्हणतात पण अंतकरणामध्ये जी उपजत असते त्याला आवड म्हणतात. मी मागू लागलो कोणाचं बघून नाही, आयुष्य आवडते म्हणा. आणि म्हणून देवा पुरवावे वासना. वासना शब्द आपल्या डोळ्यासमोर आला तर आपण बहुतांश त्याला विकाराकडे नेत असतो. पण महाराजांनी आजच्या अभंगातून वापरलेली जी वासना आहे वासनेची शास्त्रकारांनी दोन प्रकार केले, एक शुभ वासना आणि अशुभ वासना. जी वासना आपल्याला पतनाला कारण ठरते ती अशुभ वासना आणि जी वासना आपल्या उद्धाराला कारण ठरते ती शुभ वासना. तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून सांगितलेली शुभ वासना. महाराज सांगतात आयुष्य आवडते म्हणा देवा पुरवावे वासना. ऐका, आवडीचा वस्तू व्यक्ती पदार्थ जवळ करण्यासाठी माणसं धडपड करतच असतात. नाही ती प्रयत्न करतील पण त्याला जवळ करण्यासाठी प्रयत्न करतात का नाही बोला.
वेळ जाईल त्याला काळ जाईल, पण माणसं गप्प बसत नाहीत. कालांतरानं त्याच्यासाठी धडपड मात्र माणसाच्या जीवनातली थांबत नाही. काय झालं? पंगत बसली. पंक्तीला केली होती जामुन. एकाला जीवापाड जामुन आवडायची. जामुन माहितीच नाही इकडं? जामुन आवडायची, जीवापाड जामुन आवडायची. आणि तो माणूस असा पंक्तीला बसला. पंक्तीला जेवढी वेळेस ते जामुनाचं टोपलं फिरलं, जेवढी वेळेस फिरलं, त्याला ज्याला जीवापाड जामुन आवडायची का नाही, तेवढी वेळेस त्या माणसाने घेतलं. तो जेवढ्यांदा टोपलं लाईनला फिरायचं तेवढ्यांदा त्याने घ्यायचं. वाढणाऱ्यानं ध्यानात ठेवलं की मला जाईल तेव्हा घेऊच लागले हे ना. एकदा का मध्ये गेलो की बाहेरची ती म्हणला जाईल तेव्हा घेऊच लागले. टोपलंवाला जी घरात गेलं म्हणजे मध्ये गेलं, बाहेरच यायला तयार नाही. आणि ही गडी काय उठायला तयार नाही. त्यानं म्हणायचं एकदाच त्यानं बाहेर यावं, 2 जामुन वाढावे, 2 जामुन मला वाढले की माझी भूक संपली. मला फक्त 2 जामुन त्यानं वाढा. त्यानं उठत नाही ती काय बाहेर येत. सगळी जवळची जेवणारी माणसं भैरवीवर आलती. भैरवीवर म्हणजे भातावर. सगळ्याचा भात चालू. त्याला वाटायचं त्या सगळ्याचा भात संपत आला तर ह्यांच्या बरोबर मला नावीलाजानं उठावं लागेल. ह्यांच्या बरोबर नावीलाजानं जर उठलो तर माझी 2 जामुनची भूक तशीच राहील. आणि तशीच जर माझी भूक 2 जामुनच राहिली तर माझ्या पिंडाला कावळा कसा शिवायचा राहील नाही इथे जामुन मध्ये त्या. पण त्याची मात्र तगमग होऊ लागली. सगळ्याचा भात संपत यायला त्याने विचार केला. त्यानं म्हणले ह्यांचा जर हात धुतला तर मलाही धुवावं लागेल. त्यानं गडबडीनं जोऱ्यात हात मारले, जामुनवाल्या बाहेर बाहेर, जामुनवाल्या बाहेर 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 बाहेर. त्याला दारातून विचारलं काय? अरे बाहेर रे, महाराजाचे संपले जामुन घेऊन ये बाहेर. महाराजाचे संपलेत म्हणल्या जामुनवाला टोपलं घेऊन पळत बाहेर आलं. वाढ महाराजाला 2 वाढलेस का? हा इकडे बी वाढ 2. माझं सांगायचं संपले बरं हे. ज्ञानोबा सांगतात आवडी आणि लाजवी, व्यसनो आणि शिनवी. आवड आहे तिथं लाज नाही, व्यसन आहे तिथं शीन नाही. व्यसन आहे तिथं शीन येत नाही माणसाला. तंबाखू खाणाऱ्या माणसाला असं कधीच वाटत नाही आपण जेव्हापासून चालू केला तेव्हापासून ह्यानं पोत्यावर झाली असं वाटत नाही. खाणाऱ्या दारू पिणाऱ्या माणसाला असं कधीच वाटत नाही आपण जेव्हापासून पिलो तेव्हापासून टँकरवर झाली असं झालेली राहते, पण त्याला वाटत नाही तेवढं. तसं आवड आहे तिथं लाजही राहत नाही. त्याला जवळ करण्याची माणसाच्या जीवनातले प्रयत्न असतात. तसं तुकाराम महाराज ही सगळी तत्व बाजूला ठेवली आणि महाराज सांगतात ही माझ्या जीवनातली अपेक्षा देवा. आयुष्य आवडते म्हणा देवा पूर्वाने वासना. महाराज आम्ही तुम्हाला ही संगती द्यायची ठरवलेली आहे. देव बोलू लागले तुकाराम महाराज देणारच आम्ही तुम्हाला संतांची संगती, पण या संतांची संगतीचा काळ आणि वेळ किती तुम्हाला आम्ही द्यावा. मला काळ आणि वेळ
न हो अंग संग तुटी. किती काळ आणि किती वेळा संतांच्या संगती आम्ही तुम्हाला द्यावी. मला म्हणजे काळ देव काय विचारतो श्री. न हो अंग संग तुटी. इतरांच्या संगतीला संत महात्म्याने डावललेला आहे, पण संतांच्या संगतीसाठी मात्र किती तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. ऐका, इतरांच्या संगतीत राहिलं तर परिणाम महाराजांना माहिती आहे. बैसता चोरापाशी कैशी होय एकताची चिंधी म्हणाला हवे. परिणाम माहिती आहेत महाराजांना. आणि एकदा का एखाद्या वस्तू व्यक्ती पदार्थाचा दोष लक्षात आला, शहाणा माणूस तिकडे जात नाही. फक्त त्याचा दोष लक्षात आला पाहिजे. किती आवडणार असू द्या, पण दोष लक्षात आला की मग माणसं जातात का तिकडे. बोला गजर सोपं सांगतो तुम्हाला. काय झालं, शाळा होती. शाळा गावात नवीन गुरुजी लागले शाळेला. आणि शाळेत लागल्यानंतर गुरुजीने गावात एक प्रत अशी काढली की लहान लहान लेकरं गावातली गोळा करायची गुरुजीने आणि शाळेत घेऊन यायची. बरं, गप घेऊन यायचे नाही, घरून डब्बा आणायला लावायचा पोरांना. आणि घरून डब्बा आणून गुरुजीने त्या लेकरांना शाळेत घेऊन यायचं. घरून आणलेले डबे गुरुजींनी एकत्रित करायचे, सगळ्या विद्यार्थ्यांना गोल बसवायचं, गुरुजी त्याच्यात बसवायचे. सगळ्यांनी आणलेल्या डब्याचा प्रसाद गोळा करायचा आणि सगळ्यांनी मिळून वाटून खायचा. अशी मस्त पद्धत लावली गुरुजींनी. त्याचा परिणाम असा झाला होता गावामध्ये. गावात कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या पंथाचा आहे, कोण कोणत्या वर्णाचा, हा भेदभाव त्या लेकरांमध्ये राहिला नव्हता. अगदी सख्या बहीण भावासारखं त्या लेकरांचं सगळ्यांचं राहणार असायचं. सख्या भावासारखी ती लेकरं राहायची. मायबाप सुद्धा आनंदाने डबे बनवायचे, लेकरांना शाळेत पाठवले. एके दिवशी गुरुजीने पोरांना सांगितलं, पोरांनो ऐका म्हणे, रोज तर आपण डबे बनवून आणतोच, पण एक काम असं करा, उद्या सगळ्यांनी गोड पदार्थ बनवून आणा, उद्या गोडधोड खाऊ आपण. असं म्हणली की एक पोरग उठलं, पोरग गुरुजीला म्हणलं, गुरुजी तसं सांगू नका, नुसते गोड पदार्थ आणायला सांगू नका, वेगवेगळे पदार्थ वाटून द्या पोरांना. म्हणजे कशासाठी, त्याचं कारण असं, गुरुजी आमच्या गावातला सप्ताह आत्ता झालाय आणि गावातला सप्ताह झाल्याचा परिणाम गावात बहुतांश सप्त्याला केली जाते ती म्हणजे नुक्ती. बुंदी म्हणतात तिकडे, काय म्हणतात, बुंदी नुक्ती म्हणतात ना. बहुतांश सप्त्याला तर हे केलं जातं आणि सप्त्याला ते केल्याचा परिणाम नगदी आता सप्ताह झाला, त्याचा परिणाम असा आहे गुरुजी, पंक्तीपुरती फक्त नुक्ती खायची राहते. होय, नुक्ती फक्त पंक्तीपुरती खायची आहे का? नाही नाही, खाऊ वाटते तर खायची, नाही तर गिलासात भरायचं घरला. मग असं एकाने नेलं तर कुठं जमतंय. पोराला एकदा, माईने एकदा, बापाने एकदा, लिखित असं सगळ्यांनी निहून नेऊन घराघरी टोपलं टोपलं जमलेले जाते. त्याच्यामुळे गुरुजी तुम्ही वेगवेगळे पदार्थ वाटून द्या, नाही तर शाळेत फक्त नुकतीच गोळा होईल. बघा गुरुजी म्हणजे बरोबर आहे तुझं. अशी पोरं लाईन उभी केली गुरुजीने, लाईन सगळ्या पोरांना वेगवेगळे पदार्थ वाटून दिले. मला जर आठवायचे नाही, जरा तुम्ही सांगाल का? तू जिलेबी आण, तू लाडू आण, बोला हो, गुलाबजामुन आण, पेढा आण, बासुंदी आण, बर्फी आण, बस झालं, जाऊ दे. मला जे आणायचं होतं तेव्हा त्यांनी आणले बघा बासुंदी. गुरुजीला जीवापाड बासुंदी आवडायची, जीवापाड, जीव की प्राण म्हणजे गुरुजीची बासुंदी, जीवापाड बासुंदी आवडायची. गुरुजीने नेमकं एका घरचं पोरग शोधलं आणि त्या पोराला त्याच्या दिवाळीमध्ये गुरुजींनी त्याच्या घरची बासुंदी खाल्लेली होती. गुरुजीच्या लक्षात आलं की ह्याची माई लई छान बासुंदी बनवते. नेमकं त्या घरचं पोरग शोधलं, गुरुजींनी त्या पोराला बासुंदी निवडून दिली, म्हणजे बासुंदी आणतो. ऐका, मला विषय सोडून बाजूला जायचं नाही, तुम्हाला मुद्द्यावर आणायचं, त्याच्यासाठी सगळं बोलतो. ऐका, म्हणजे बासुंदी आण, जीवापाड गुरुजीला बासुंदी आवडायची. त्या पोराच्या वाट्याला ती बासुंदी आली. सगळे पोरं आपापल्या घरी गेले आणि आपापल्या घरी जाऊन आपापल्या वाटेला आलेला पदार्थ मायबापाला पोरांनी सांगितला. ज्याच्या वाटेला बासुंदी आली होती त्यांना आपल्या माईला सांगितलं, आई माझ्या वाटेला बासुंदी दिली. आईने म्हणली, मी तर स्पेशल की बनवल्या. ठीक आहे बाळा, काही हरकत नाही. माईने रात्रीच दूध घोटायला चालू केलं. बासुंदी दूध घोटून बनवतात ना, घोटून बनवतात ना बासुंदी, गुळवणी नाही, बासुंदी म्हणतोय ते, दूध घोटतात ना त्या. माईने दूध घोटायला चालू केलं. पोरग ते माईनं दूध घोटायला बघून बघत बघत पोराला डोळा लागला. पोरग झोपी गेलं. सकाळी उठून पाहते तर काय घरात आई नाही, उशीर झाला उठायला. आईनं उठवलं नाही, आई शेताकडे कामाला गेलेली आहे. आईनं बासुंदी बनवण्याकडे करे, पोरग घरात शोधू लागलं. पण त्याला बासुंदीचा डबा दिसला. आईनं बासुंदी बनवलेली दिसली, पण तो डबा आईने खिडकीत ठेवला होता. खिडकीत ठेवलेला डब्बा, त्या डब्याला टोपण माईने लावलं होतं. बहुतेक आईलाही टोपण सापडलं नाही. पोरानं घरात टोपण शोधलं, टोपण पोरालाही सापडत नव्हतं. पोरग म्हणलं, आधीच आपल्याला उठायला उशीर झालाय, त्या टोपणात अजून उशीर होईल. पोरानं म्हणलं, जाऊ दे बाकीचं सोडा, आपण लवकरात लवकर शाळेत जाऊ. पोरानं आंघोळ केली, आंघोळ करून कपडे घातले. कपडे घालून जेव्हा केस विंचरत होता आरशा पुढे थांबून, आरशामध्ये मागच्या खिडकीतल्या त्या बासुंदीचा डब्बा
त्याचं प्रतिबिंब त्याला त्या आरशात दिसत होतं. आणि त्या आरशातल्या बासुंदीचा डब्बा पाहत पाहत केस विसरत पोरग म्हणत होतं, काय माझ्या आईने बासुंदी बनवली असेल, काय गोड माझी आई बासुंदी बनवते, माझं किती कौतुक माझ्या शाळेत होईल, गुरुजीला माझ्या आईनं बनवलेली बासुंदी किती आवडेल, माझी मित्रमंडळी खातील. हे सगळं पोरग ते प्रतिबिंब आरशात पाहू लागले, केस आनंदाला विसरू लागले. तेवढ्यामध्ये असं घडलं, खिडकीच्या वरच्या अंगाला एक उंदीर खेळत होता. उंदीर खेळत होता. उंदीर खेळत असलेले एका मांजरानं बघितलं. मांजर पळत पळत निघालं. कशासाठी? बासुंदी नाही, उंदरासाठी. उंदरासाठी कोण निघालं? मांजर निघालं. मांजर आपल्याकडे येत असलेल्या उंदरानं पाहिलं की उंदराचे हात पाय निसटले. जसे उंदराचे हात पाय निसटले तसा तो उंदीर बासुंदीच्या डब्यात. बासुंदी कुठे म्हणजे खिडकीत ठेवले ते डब्बा खिडकीत. उंदीर याच्यात पडलेला बारीक नजरेनं मांजराला पाहिलं होतं. मांजर डब्याच्या जवळ गेलं, मांजरानं ते उंदीर मिळावं म्हणून डब्यात तोंड घातलं. सगळं पोरग कशात पाहू लागले? बोला. आरशात पाहू लागले. पोरग निराश झालं. पण असं घडलं, उंदराच्या आणि मांजराच्या पकडापकडीमध्ये डब्बा खिडकीच्या बाहेर सांडला. बाहेर सांडल्या की पोरग लई निराश झालं. म्हणजे काय माझं कौतुक शाळेत झालं असतं, आता माझी बासुंदी तर शाळेत जाणार नाही, काय करावं कळेल असं झालं. पण जाऊ द्या म्हणे, माझी बासुंदी शाळेत जायचे, पण बाकीचे सगळे पदार्थ येतीलच ना, बाकीचा खायचा तरी आनंद घ्यायला जाऊ शकतो की आपण शाळेत. पोरानं गडबडीनं दप्तर अडकवलं, पोरग निघालं. पण पोराचं लक्षात आलं, बासुंदीचा बाहेर पडलेला डबा घरात ठेवावा, मग बाहेर जावं, शाळेत जावं. पोरग बाहेर जाऊन पाहतं काय घडलं, बाहेर एक फुटकं खापराचं भांड ठेवलेलं होतं. बासुंदी सांडली ती बराबर त्या फुटक्या खापराच्या भांड्यात सांडली. डबा गणगळत खाली गेलेला आहे, उंदीर पळून गेले, उंदराच्या पाठीमागं मांजर पळून गेले. पण बासुंदी मात्र सुरक्षित आहे. कशात? फुटक्या भांड्यात, खापराच्या भांड्यात बासुंदी सुरक्षित आहे. पोरानं डबा खिडकीतूनच मध्ये टाकला. फुटक्या खापराच्या भांड्याची बासुंदी सुरक्षित होती. ते खापर पोरानं उचललं आणि पोरग खापर घेऊन शाळेत निघालं. गुरुजी मात्र सगळे विद्यार्थी घेऊन जेवायला बसलेले. पण गुरुजीचं ध्यान पुण्याच पदार्थाकडे लागला. गुरुजी फक्त गेटकडे बघायचे. गुरुजी म्हणायचे सगळं चालय आणि नेमकं बासुंदी राहील. गुरुजीचं मनच जेवण्याकडे लागत होतं. पण नेमकं ज्यावेळेस पोरग गेटला ते दिसलं की गुरुजी पळत गेटकडे निघाले. पळत 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 पोराच्या जवळ गेले आणि पोराच्या हातातली ती बासुंदी, फुटक्या खापराच्या भांड्यातली बासुंदी गुरुजीनं पाहिली. आवरलं नाही, गुरुजीला खापर घेतलं आणि खापर तोंडाला लावून गुरुजीनं बासुंदी प्यायला चालली. सगळी बासुंदी गुरुजीनं पिली. 2 घोटाची बासुंदी उरली. गुरुजीच्या लक्षात आलं, एवढी सुंदर बासुंदी आहे, हे एखाद्या स्टीलच्या भांड्यात, जर्मनच्या भांड्यात, पितळच्या भांड्यात, अशा धातूच्या भांड्यात असेल सोडून ही फुटक्या खापराच्या भांड्यात कशी काय? ही पिण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता, पण पिणं झाल्यावर केला. 2 घोटाच्या उरलेल्या बासुंदीचं खापर गुरुजीनं बाजूला केलं आणि पोराला विचारलं, वाळू अरे एवढी सुंदर बासुंदी ही चांगल्या धातूच्या भांड्यात असायची सोडून खापराच्या भांड्यात कशी काय? गुरुजीला पोरग म्हणू लागले, गुरुजी आमच्या घरी स्पेशल डब्बा आहे बासुंदीला. आईनं बासुंदी स्पेशल डब्यातच ठेवलेली होती. मग बहुतेक आईला त्याचं टोपण सापडलं नव्हतं. गुरुजी आई उघडा डब्बा ठेवून गेली खिडकीत. मग खिडकीत उघडा डब्बा ठेवून गेल्याचा परिणाम असा झाला, वरच्या अंगाला उंदीर खेळत असलेल्या याच्यात पडला गुरुजी. गुरुजीला मळमळ चालू झालं. मळमळ म्हणतात का इकडे? मळमळ होऊ लागली. गुरुजीला पोरानं सांगितलं, म्हणजे एवढ्यावर झालं नाही गुरुजी, एवढ्यावर काही राहिलं नाही. मग उंदीर याच्यात पडलेलं मांजरनं बघितलं होतं. मग मांजर याच्या जवळ आलं, मांजरानं डब्यात तोंड घातलं बासुंदी. गुरुजी म्हणजे थांबाळू, आपण काय करू, पाण्याच्या टाकीकडे जाऊ, मी बोलण्या करतो, कोणाला काही सांगूच नाही. पुन्हा गुरुजीच्या ध्यानात उंदराचं, मांजराचं, पितळ्याच्या डब्याचं, खापराचं काय घेणं नाही. त्याचं घेण देणं गुरुजी असं आहे, सांगतो तुम्हाला ऐकायला. म्हणले उंदराच्या आणि मांजराच्या पकडापकडीमुळं हा डब्बा खिडकीच्या बाहेर सांडला. गुरुजी म्हणले, मग बासुंदी काय सावडून आणलीस का काय? वर्ग म्हणलं सावडून आणायची गरज लागली नाही, बराबर बासुंदी या खापराच्या भांड्यात सांडली, आणायची गरज लागली. गुरुजी पोराला म्हणू लागले, यार बाळू तुझं घर बघायला गेलं, बाप नोकरदार आहे, घरची परिस्थिती अशी आहे, तुट्टी फिरवल तिथं पाणी आहे आणि बगल तिथं स्टाईल फरशी आहे, हे तुझं घर आहे, आरशीचं बांधकाम आहे तुझ्या घरचं. एवढं सगळं घर चांगलं असताना तुझ्या एवढ्या चांगल्या घरात ते फुटक्या खापराचं भांड कुठून आलं? फुटक्या खापराचं भांड कुठून आलं? त्याचं उत्तर पोरानं असं दिलं, त्याचं कसं आहे म्हणे गुरुजी, बारकं पोरगं गुरुजीला सांगू लागले, गुरुजी त्याचं कसं आहे म्हणे, माझ्या घरी माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे. लहान आहे बोलले, ऐका 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 ऐका, माझ्यापेक्षा लहान बहीण आहे
आणि लहान असल्यामुळं काय गुरुजी, माझी माई ही खापर असं आडवं लावते आणि नारळाच्या केसराने ह्याच्यात ओढते आणि मग उकंड्याला नेऊन टाकते. काय आता त्या गुरुजीला तुम्ही गुरुजीला भेटा, गुरुजीला जाऊन विचारा, गुरुजी गावात सगळ्याकडे 1000 रुपये पट्टी गोळा करू, एका माणसाकडून 1000 गोळा करू, सगळी जेवढी गोळा झालेली पट्टी असेल तेवढी आम्ही तुमच्या नावानं करू, फक्त उरलेली 2च घोटाची बासुंदी आहे ना पिऊन दाखवा. किती रुपयांनी गुरुजी 2 घोटाची उरलेली बासुंदी पिल बोला. काबर पिणार नाही, आवडीचा विषय, जिवकीत प्राण असणारा विषय, जीवा पाड आवडणारी बासुंदी आहे, पण आता पिल का सांगा. का पिणार नाही. किती जरी आवडणारा वस्तू व्यक्ती पदार्थ असला त्याच्यातला दोष दिसला की माणसं परावर्तन होत नाही. आवडीचा असला तरी विषय त्याच्यातला दोष लक्षात आला की मग वमिलिया ना लाळ न घोटे रसना, तिकडे मात्र परावर्तन होत नाही. दोष लक्षात आला पाहिजे. तसं इतरांच्या संगतीतला दोष तुकोबारांनी जाणला आणि महाराज म्हणजे नको बाकीच्यांचं काही नाही, पण या संतांची संगत अपेक्षित अशी आहे, अंग संगतुती, अंगानं तुटी होणे आणि संगानं तुटी होणे. अंगानं तुटी होणे हे वेगळं आणि संगानं तुटी होणे हे वेगळं. अंगानं तुटी होणे म्हणजे हे शरीर नित्य संतांच्या सेवेत गेलं पाहिजे, अंगानं तुटी होणे. संगानं तुटी होणे म्हणजे हे मन चित्त बुद्धी हे सगळं नेहमी या संतांच्या सेवेत असलं पाहिजे. म्हणून न हो अंग संग तुटी, संगानं तुटी होणे. आईशी आवडते म्हणा देवा पूर्वा ऐशे आवडते मना देवा पुरवावे वासना. महाराजांनी सांगितलं या संतांच्या संगतीतून मला वियोग नको आहे, म्हणून न हो अंग संग तुटी. लक्षात आलं म्हणे महाराजांच्या. देव बोलू लागलेत महाराजांना, म्हणे महाराज अंगानं तुटी होऊ नये, संगानं तुटी होऊ नये, एवढं काय संतांच्या संगतीमध्ये, याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या
आनंद संतांच्या संगतीत आहे. महाराजांनी याचं उत्तर दिलं, माझं जीवन या संतांच्या संगतीत गेलं तर माझ्या जगण्याला भले पण येणार आहे. तुका म्हणे जिने भले संत संगत. ऐका, आपल्या सगळ्यांना जीवन प्राप्त झालेलं आहे, पण प्राप्त झालेल्या जीवनामध्ये संतांची संगत असणं गरजेचं आहे. ते असेल तरच आपल्या जगण्याला भले पण येईल. काय आपण सगळी साधक मंडळी आहेत, अभ्यास करणारे आहेत, ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराला चालणारी मंडळी आहेत. पण असं असल्यानंतर सुद्धा आपल्यासाठी नानांसारख्या एखाद्या साधू पुरुषाची आपल्या जीवनात संगतीची गरज आहे. त्याचं कारण असं आहे, आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये भौतिकातलं दुःख तर पडणारच आहे, कोणी असेल तर. ते तर भोगावं सगळ्यालाच लागणार. तूर आहे ना इकडे, तुरीवर जर आळ्या पडल्या तर माळकऱ्याचेही पडतात आणि बिनमाळकऱ्याचे पडतातच की हो. कधी माळकरी बघून काय असं थांबणार आहे काय, असं आहे का? नाही, ते तर दुःख भोगावंच लागणार. एखादी एवढी भयंकर दुःख माणसाच्या जीवनात पडत असतात, पर्याय राहत नाही जगल्याशिवाय, मेल्याशिवाय पर्याय दिसत नाही आपल्याला पुढं. पण असलं असल्यानंतर सुद्धा कितीही मोठं दुःख पदरात पडलं, तो जर माणूस म्हणत असेल एवढं देवदेव केलं काय आम्हाला देवानं दिलं, म्हणतात माणसं असं, बरोबर आहे का नाही? एवढा परमार्थ केला काय केलं आम्हाला देवानं, काय दिलं आम्हाला देवानं म्हणतात. असं म्हणून जर एखादा माणूस थकून भागून शिणून खाली बसला, याचा परिणाम आपल्याला संत संगती असल्याचा परिणाम. आपल्याला संत खाली थकून भागून बसू देत नाहीत. तिथून पुढचा परमार्थ चालवण्याची जबाबदारी आपल्या संतांवर असते, बसू देत नाहीत. भागलिया मग वाहतील कडे, परिणाम त्यांचे आणि जोडे सर्व सुख. म्हणून आपल्या जगण्याला त्या संत महात्म्यांच्या संगतीचा परिणाम असा होतो, आपल्या जगण्याला भलेपण येतं. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जिने वासना झाली. तुम्हाला सकळ मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना बोलता बोलता माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द अपशब्द पडला असेल तर आपलं लेकरू म्हणून आपण ते पदरात घ्यावं. ज्ञानोबा म्हणतात का नाही, जरी बालको बोबडा बोली का वाकडा विसू का पाऊली, ते चोज करोनी माऊली रिजे जेवी. लहान लेकराला बोबडं बोलेलं गावाला जरी नाही कळालं, कोणाला कळतंय? माईला कळतंय का नाही? लहान लेकरानं बोबडं बोलेलं जगाला नाही कळालं, पण कोणाला कळतंय? माईला कळतंय. आणि ते माईला बी कळत नसेल तर ती सख्खी माई नसेल. तसं इथं वाटाकून बोलत असताना माझ्या मुखातले शब्द वाकडे असतील, तोकडे असतील, बोबडे असतील, पण ऐकणारा सगळा श्रोता वर्ग माय बापाच्या हृदयाच्या उंचीला बसलेला आहे. माझी सगळी शब्द गोड करून घ्यावी अपेक्षा करणारच मला, तुम्ही मान्य आहे मला. कारण एवढी मोठी मंडळी पुढे बसली, मी मग सांगितलं माझ्या वयाचं 4-4 पटीचा परमार्थ करणारी ही माणसं आहेत. पण ही सगळी समोर बसावं, माझं यांनी काहीतरी केलं तर माझं काहीतरी बोलणं ऐकावं, एवढं माझ्याकडे काही नाहीच. पण तरी हे बसलेत म्हणजे आमची वारकरी परंपरा आहे. गुरुनी समोर बसावून शिष्याने त्यांना काहीतरी उपदेश करावं किंवा बोलावं, ही परंपरा फक्त वारकऱ्यात आहे. ज्ञानोबांनी विवेचन करावं, त्यांच्या सद्गुरूंनी पुढे बसून ऐकावं, ही परंपरा आपल्या वारकऱ्यांची. ही दुसरीकडे पाहायला मिळत नाही. अगदी याच ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराची असणारी आपण सगळी मंडळी, माझं सगळं बोलणं गोड करून घ्याल एवढी अपेक्षा तुमच्या चरणी करतो. श्री हरिभक्ती पारायण गुरुवर्य नानांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. नानांना आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती म्हणणार नाही, तुम्ही आहात हीच त्यांची खरी संपत्ती. आपल्या सगळ्यांचं त्यांच्या जवळ राहणं ही संपत्ती त्यांना आयुष्यभर प्राप्त व्हावी. आपल्या सगळ्यांना नानाचे आशीर्वाद आपले आयुष्य आहेत तोपर्यंत ते प्राप्त व्हावे, एवढी अपेक्षा नानांच्या चरणी करतो, पंढरीनाथाच्या चरणी करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. ज्ञानेश्वर तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा, सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी. विठ्ठल जय जय दोन मिनिटं सूचना होतील, उद्याच्या महत्वाच्या सूचना आहेत म्हणून मी तुका